नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद प्रभा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण एथिक्स हा जो काही विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4चा, तर हा विषय आपण स्टेप बाय स्टेप पॉईंट बाय पॉईंट कवर करणार आहोत. तर त्या विषयामधले हे पहिले लेक्चर आहे. तर बऱ्यापैकी हे लेक्चर इंट्रोडक्टरी आहे, पण आपण महत्त्वाचे सुरुवातीचे काही पॉईंट आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण का आपण हा इथिक्स हा विषय खूप चांगल्या पद्धतीने कवर करणार आहोत. कोणताही मुद्दा बाजूला राहणार नाही याची शाश्वती मी देतो. त्यामुळे जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आपण खूप वेगवेगळे असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे तुमच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतील, राईट. तर या व्हिडिओमध्ये आपण इथिक्समधला पहिला टॉपिक कवर करणार आहोत, जो की इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, एसेन्स, डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ॲक्शन. तर मानवी क्रियांच्यामधील नैतिकता, मानवी संवाद, त्याच्यामधले सार, निर्धारक घटक आणि परिणाम. तर नैतिकता म्हणजे काय, की नैतिकता म्हणजे व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, किंवा व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय. तर मानवी क्रिया म्हणजे ह्युमन ॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो, ह्युमन ॲक्शनच्या मागे नैतिकता कशी ठरवली जाते, किंवा त्याच्यामागे नैतिकता कशी असावी, आणि त्या नैतिकतेला महत्त्वाचे स्थान का आहे, राईट. कारण का त्या नैतिकतेला महत्त्वाचे स्थान आहे का आहे, कारण त्या म्हणजे व्यक्ती जितक्या नैतिकतेने वागेल तितकेच त्या व्यक्तीचे समाजातील स्थान हे उंचावले जाते आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये ज्या काही म्हणजे समाजामध्ये त्या व्यक्तीचे स्थान उंचवते, समाजाला किंमत मिळते आणि व्यक्तीलाही समाधान मिळते, राईट. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नैतिकता ही एक चांगल्या वाईट, योग्य अयोग्य वर्तनाची एक मोरल कंपास, राईट. हा एक कंपास आहे ज्यातून ठरवलं जातं की काय योग्य काय अयोग्य, राईट. आणि तर पहिला मुद्दा असा आहे की इसेन्स ऑफ इथिक्स म्हणजे काय, तर नैतिकतेचे सार काय आहे. तर नैतिकतेचे सार म्हणजे एक्झॅक्टली नैतिकता आहे काय, राईट. तर नैतिकता हे एक मार्गदर्शक तत्व आहे जी व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवर किंवा कृतीवर परिणाम करते, राईट. म्हणजे तुमची मार्गदर्शक तत्व काय आहेत यावर तुमची निर्णय प्रक्रिया कशी असेल, किंवा यावर तुमची कृती, तुम्ही कोणत्या प्रकारे कृती कराल, राईट. एखादा इमॅजिन करा की एखादा म्हणजे नैतिकता शून्य असलेला व्यक्ती आहे, तर तो काय करेल, राईट. तो समाजात जो नैतिकता धरून वागणार नाही, तो समाजात वातावरण बिघडवून टाकेल, राईट. त्यामध्ये गुंड धरा, चोरी करणारे धरा, राईट. तर यांच्यामध्ये नैतिकतेचा अभाव असतो याच्यामध्ये, राईट. तर त्या व्यक्तींची जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या आधारावर त्यांची वागणूक असते. तर नैतिकता हे एक निर्णय प्रक्रिया आणि कृतीवर परिणाम करणारे मार्गदर्शक तत्व आहे. आणि नैतिकतेतून त्या व्यक्तीचे समाजाप्रती असलेली जबाबदारी देखील आपल्याला समजून येते. फॉर एक्झाम्पल डॉक्टर धरा, तर डॉक्टर ज्यावेळेस कोविड-19 महामारी आली होती तेव्हा आपण पाहिलं होतं की खूप सारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला समाजाप्रती सेवेत गुंतून म्हणजे सेवेत झोकून दिले होते, आणि त्यावेळेस त्यांनी जीवाची पर्वा देखील केली नव्हती. तर हा एक उदाहरण आपण देऊ शकतो. ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस हे उदाहरण आपण देऊ शकतो की कोविड-19 दरम्यान डॉक्टरांनी कशा प्रकारचे आपले नैतिकतेचे प्रदर्शन केले होते. दुसरं म्हणजे की डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स म्हणजे नैतिकता निर्धारण करणारे घटक कोणते आहेत. लक्षात घ्या, नैतिकता काही जन्मजात येत नाही, तर नैतिकता हळूहळू ही ॲक्वायर केली जाते समाजाकडून, व्यक्तींच्याकडून, धर्माकडून, राईट. म्हणजे धार्मिक मूल्य असतील, सामाजिक मूल्य असतील किंवा सांस्कृतिक मूल्य असतील, तर ही सर्व मूल्ये आपल्या नैतिकतेवर परिणाम टाकतात. फॉर एक्झाम्पल वैयक्तिक मूल्ये समजून घ्या, प्रामाणिकपणा घ्या, लक्षात घ्या. जर दुकानदार प्रामाणिक असेल आणि त्याच्या दुकानात कुणाचं तर पाकीट हरवलं तर तो मालकाला परत देतो. आपण खूप वेळा बघितलं आहे की रिक्षावाल्यांनी त्यांच्या कस्टमरला त्यांचे हरवलेले दागिने वगैरे परत दिलेले आहेत. तर त्या व्यक्तींच्यावर होणारे बालपणातील संस्कार किंवा आजूबाजूच्या किंवा समाजाकडून होणारे संस्कार, तर याचा परिणाम नैतिकतेवर होतो. तर तो एक नैतिकता निर्धारित करणारा घटक आहे. कोणतेही तर वैयक्तिक मूल्ये किंवा अंतःकरण म्हणजे कॉन्शियस, राईट. आपण म्हणतो की माझं मन मला सांगत आहे, तर तुमचा एक कॉन्शियस आहे, जो अंतःकरण आहे, तो देखील एक सोर्स असू शकतो नैतिकतेचा.
दुसरी म्हणजे सांस्कृतिक परंपरा आणि चालीरीती. आपण म्हणतो की समजा एक कोणीतरी ख्रिश्चन धर्मीय बांधव असेल किंवा मुस्लिम धर्मीय बांधव असेल किंवा बौद्ध धर्मीय बांधव असेल किंवा आपले हिंदू धर्मीय बांधव असतील, राईट. तर त्या संस्कृतीतून येणारे घटक हे नैतिकतेवर प्रभाव टाकतात. जसे की जपानमध्ये आदर आणि शिस्त यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि आपण म्हणतो देखील की जपानचे व्यक्ती खूप जास्त शिस्त बाळगणारे आहेत किंवा इतरांना आदर देणारे आहेत. तर सांस्कृतिक परंपरा आणि चालीरीती याचा देखील नैतिकतेवर परिणाम होतो. धर्म आणि अध्यात्म, आम्ही म्हणलो की स्पिरिच्युअलिझम म्हणा, अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिझम. आपला वारकरी पंथ आपण पाहतो. वारकरी पंथामध्ये सोबतीच्या म्हणजे व्यक्तीच्या पाया पडण्याची प्रथा आहे. मग ते लहान असतील किंवा मोठे असतील. तर धर्म आणि अध्यात्म हा देखील बऱ्यापैकी व्यक्तीच्या नीतिमूल्यावर प्रभाव टाकतो. बुद्ध धर्मामध्ये शांततेने वाद सोडवायला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. तर ते एक नीतिमूल्य आपण समजून घेऊ शकतो. कायदे आणि नियम, सरकारने घालून दिलेले कायदे, फॉर एक्झाम्पल पर्यावरण संरक्षणाचे कायदे, कंपन्यांनी विषारी कचरा बेकायदेशीरपणे नद्यामध्ये सोडू नये, पर्यावरणामध्ये सोडू नये, त्याचं योग्य प्रकारे विघटन व्हावे याची काळजी घेणे, राईट. तर कायदे आणि नियम हे देखील नैतिकतेचे सोर्स असू शकतात. परिस्थितीजन्य घटक असतील, समजा एखादी आपत्कालीन प्रसंगी एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलू शकते, तर हा देखील एक नैतिकतेचा भाग असू शकतो, राईट. आपण जीव वाचवण्याला जास्त महत्त्व देतो, ना की खरे बोलून एखाद्याचा जीव जर धोक्यात येत असेल तर आपण अशा वेळेस परिस्थिती समजून घेतो आणि एखादी गोष्ट खोटी बोलली तर चालेल पण जीव तरी वाचला असे म्हणतो, राईट. तर त्या प्रकारची गोष्ट आहे. तर आपण जर नैतिकतेने वागलो तर त्याचे परिणाम काय होतात, हा तिसरा मुद्दा आहे, राईट. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स इन ह्युमन ॲक्शन. माणूस समाजामध्ये वावरत असताना त्याने जर नैतिकतेला आधार ठेवून जर तो वागला तर त्याचे परिणाम काय होतील. डेफिनेटली त्याचे परिणाम खूप चांगले होतील, कारण का त्याची समाजात विश्वासार्हता वाढेल, त्याची समाजामध्ये जी काही स्टेचर आहे ते वाढेल, राईट. आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतील त्याचं, राईट. जसं की नैतिक वर्तनामुळे लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण होतो, असं जसं की आताच म्हटलं मी. जसं की समजा एखादा पत्रकार आहे, आपण पाहतो आजकाल न्यूज पाहतो, गोदी मीडियासारखे शब्द आपण पाहतो ज्याच्यावर फार जास्त लोक विश्वास ठेवताना आपण बघत नाही, राईट. त्यामुळे जर नैतिकतेनं धरून नाही वागलं तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक नैतिकतेला धरून वागणारा समाज हा एक शांतताप्रिय आणि सौहार्दपूर्ण समाज असतो, आपण पाहिलेला आहे. नॉर्डिक कंट्रीज फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या. नॉर्डिक कंट्रीज हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये खूप जास्त त्यांचा हायर रँक आहे. तर तिथं सामाजिक सौहार्द खूप मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक समाधान आणि मानसिक शांततेमध्ये काय, तर तुम्ही जर नैतिकतेला धरून वागला तर तुम्हाला शांतपणे झोप लागेल, तुम्हाला टेन्शन राहणार नाही. फॉर एक्झाम्पल एक करप्शन करणारा अधिकारी असेल तर त्याला रात्री झोप लागणार नाही, कारण का आज ना उद्या आपण कुठेतरी सापडू या भीतीखालीच तो असा घाबरून राहील. त्यामुळे जो व्यक्ती नैतिकतेने वागतो त्याला एक वैयक्तिक समाधान किंवा एक मानसिक शांती त्याला मिळते असं धरून चाला. पण जर तुम्ही अनैतिकतेला धरून चालत असाल तर त्याचे परिणाम काय आहेत हे जसं की आपण डिस्कस केलं की तो विश्वास गमावणे, समाजात त्याला किंमत मिळत नाही. फॉर एक्झाम्पल भ्रष्टाचारात अडकलेल्या नेत्यावर जनतेचा विश्वास कदाचित संपतो, त्यानंतर तो पुन्हा निवडणूक लढवायला लायक नसेल किंवा त्याला लोक निवडून देणार नाहीत. कायदेशीर परिणाम, जर नैतिकतेचे उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडाला सामोरं जाईल किंवा तुम्हाला अटक देखील केलं जाईल. फॉर एक्झाम्पल मर्डरर किंवा पेटी थीफ्स असतील, लक्षात घ्या. नंतर गिल्ट आणि पश्चाताप, जसं की म्हटलं की तुम्ही चोरी केली, तुम्ही करप्शन केलं तर तुम्हाला बरं नाही वाटणार, तुम्हाला झोप नाही लागणार. फॉर एक्झाम्पल परीक्षेपासून फसवणूक करून पास होणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःचा आदर गमावल्याची त्याच्यामध्ये भावना निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की नैतिकता, त्याचे परिणाम, त्याचे सोर्सेस काय आहेत. तर नैतिकता ही मानवाच्या कृतीचा पाया आहे, जी व्यक्तीच्या वर्तनाला किंवा समाजाच्या कार्यक्षमतेला आकार देते, राईट. आणि त्याचबरोबर आपण त्याचे निर्धारक घटक कोणते आहेत हे आणि परिणाम समजून घेतले. त्यामुळे समाजामध्ये नैतिकतेने वागणे किती जास्त महत्त्वाचे आहे आपण आता पाहिले आहे. तर हा इथिक्सचा पहिला पार्ट होता. इथिक्सचा दुसरा पार्ट मी लवकरच घेऊन येईन. आणि याची जर PDF आहे ती PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर सापडेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, ती पाहून घ्या. आणि दुसरा सेक्शन मी लवकरच घेऊन येईन.
तर तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि मला तुमचे अभिप्राय खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.